जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॅट संकलित मूल्यमापन 2ची आपल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रश्न परीक्षा चालू आहे. तर ठीक आहे, तर इयत्ता 7वीची जी मराठीची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, इम्पॉर्टंट प्रश्न कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असणार आहे, आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेचे कसे प्रकार असणार आहे, सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगलो. म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बनवत आहोत. इयत्ता 7वीची कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 8वीची लागत असेल तर आपण 8वीचा सुद्धा व्हिडिओ बनवू. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिका देणार नाही, डायरेक्ट स्वरूप सांगू, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगू. त्यानंतरून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असणार आहे, टाईप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे, 60 मार्काचा आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे. तर तो कशा प्रकारे शासन हे करतो, मॅनेज करतो, ते आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. विद्यार्थी मित्रांनो, आपला दर्शन मॅथ स्टडी यूट्यूब चॅनल तुम्ही व्हिडिओ बघत आहात. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. पेपर तुमचा उद्या होणार आहे. आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आज संध्याकाळीपर्यंत तुम्हाला आपलं इम्पॉर्टंट अजून एक व्हिडिओ आपण बनवूया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण बघा इयत्ता 8वीचे 7वीचे सर्व काही व्हिडिओ टाकत असतो. महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो. फक्त आणि फक्त 403 सबस्क्रायबर आहे आपल्या चॅनलवर. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही जर हे सबस्क्रायबर 1K पर्यंत पोहोचवले तर तुम्हाला मी रिअल पेपर सुद्धा देईल. रिअल प्रश्न कसे असतील त्याचा सुद्धा प्रकार सांगेल. पण आपल्या चॅनल आधी 1K सबस्क्रायबर पूर्ण करा तर तुम्हाला मी रिअल पॅटर्न सांगेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओकडे वळूया. ठीक आहे, तर प्रश्नपत्रिका स्वरूप बघा. समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 मराठीची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. तोंडी परीक्षा असेल विद्यार्थी मित्रांनो, तोंडी परीक्षा असते 10 मार्काला. सर्व विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा किती मार्काला असते, 10 मार्काला आपली तोंडी परीक्षा होणार असते. तोंडी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारले जाणार आहे, कविता आणि गायन. एखादी कविता असेल तुमची 7वीची, असे जगावे एक कविता आहे, बरोबर. ठीक आहे, असे जगावे छाताडावर ही कविता आहे, ती म्हणायला लावतील. अशी वेगवेगळ्या ज्या कविता असेल तुमच्या 7वीच्या त्या कविता म्हणायला लावतील. एखादा उतारा नाही तर पॅराग्राफ वाचन पुस्तकातील त्या तुम्हाला वाचायला लावण. ठीक आहे, आता कविता वाचनला मी तुम्हाला अंदाज सांगतो. हे बघा, कविता वाचनला असेल तुम्हाला 3 मार्क. ठीक आहे, याला असेल 3 मार्क बरं का. ओके, त्यानंतर उतारा वाचनला 3 मार्क, 6 मार्क झाले. आणि प्रश्नांची उत्तरेला 4 मार्क. असं शासन पेपर सेट करेल हा अंदाज आहे. कारण की दरवर्षी आपण व्हिडिओज बनवत असतो, कारण की शासन तशाच प्रकारे पेपर सेट करत असतो. बघा, कविता गायनला 3 मार्क असतात. तुम्ही वाटलं असतं पेपरमध्ये जाऊन बघा, तुम्ही मी जे सांगतो ते प्रश्न येणार म्हणजे येणारच. बघा, प्रश्नांची उत्तरेला असणार तुम्हाला 4 मार्काला आणि एखादा उतारा वाचायला लावतील, तो असेल 3 मार्काला. ठीक आहे, अशा प्रकारे शासन पेपर सेट करा असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ही काय आलं आपलं तोंडी परीक्षा 10 मार्काला असते. ओरल टेस्ट असते, ही तुमची काय असते, ओरल जे आपण सांगितलेलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही पालक बघत असाल, विद्यार्थी बघत असाल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा मी तुम्हाला आता सांगत आहे. ठीक आहे, आता आपण बोलू डायरेक्ट 50 मार्काचा मोठा महाधमाका आहे असा मॅरेथॉनकडे. तर उतारा लेखी परीक्षा जी असते, जी आपली 50 मार्काला असते, ती आपली मेन एक्झाम असते. तर मेन एक्झाममध्ये तुम्हाला बघा प्रश्न कशा प्रकारचे असणार आहे. पहिले 3 प्रश्न जे असणार आहे, प्रथम 1 ते किती 3 प्रश्न जे असणार आहे ते तुमची तोंडीला असणार आहे. ठीक आहे, 1 ते 3 प्रश्न तोंडीला असणार आहे. त्यानंतर आपण स्वरूप बघा लेखी परीक्षेचं, उतारा व त्यावरील प्रश्न. पहिला प्रश्न तुम्हाला असा असू शकतो, उतारा व त्यावरील प्रश्न. एखादा उतारा असेल त्यावरील प्रश्न. मग तुम्हाला अभ्यास कसा करून जायचा आहे, तुम्ही एखादा तुमच्या पुस्तकातील उतारा घ्या आणि उतारावरील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घ्या. त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ करूया. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सर व्हिडिओ करा, आपण लगेच व्हिडिओ करूया. ठीक आहे, उतारा व त्यावरील प्रश्न. एखादा उतारा घ्या, त्यावर प्रश्न सोडून बघा. व्याकरणावर प्रश्न, एखाद्या उतारावर 1 प्रश्न, व्याकरणावर या वाक्यातील नाम ओळखा, असे प्रश्न सुद्धा. उतार्यावरील 1 प्रश्न व्याकरणावर येणार म्हणजे येणार, फिक्स आहे, 100% फिक्स. उतार्यावरील 1 प्रश्न व्याकरणावर असतोच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपला येऊ शकतो कविता व त्यावरील प्रश्न. पेपरमध्ये दरवर्षी कविता व त्यावरील प्रश्न येत असतात. कविता कशी, एखादी मग तुमच्या पुस्तकातील जी कविता असेल त्यावरील प्रश्न असतात. आपला उतारा हा किती 5 मार्काचा अंदाजे अप्रॉक्सिमेटली 5 मार्काचा प्रश्न राहील. कविता व त्यावरील प्रश्न हा सुद्धा 5 मार्काचा प्रश्न राहील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संवाद असेल, संवाद तुम्हाला पूर्ण करावा लागेल.
एखादा अपूर्ण संवाद तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. हा सुद्धा 5 मार्काला, हा फिक्सच असतो. हा 5 मार्काला असणारच, कारण की संवाद मोठा असतो. आपल्याला 5 ते 10 ओळी तुम्हाला आपल्याला मनाने लिहावं लागतात. मग आपला तो संवाद आपला पूर्ण होतो. ठीक आहे. तर मग तुम्ही म्हणशाल सर संवाद कसा असतो, सर चित्राचे वर्णन काय, सगळं सांगतो भाऊ. डिटेल व्हिडिओ लावत असेल तर कमेंटमध्ये डिटेल व्हिडिओ करा सर असे कमेंट करा. आपण लगेच थोड्या वेळाने डिटेल व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर आता बघा प्रश्न क्रमांक 4, चित्रांचे वर्णन. आता चित्रांचे वर्णन, एखादं चित्र असेल, समजा काही मुले झाड कापत आहे आणि त्याचं वर्णन करायचंय, नाही तर झाडावरून खाली सफरचंद पडत आहे याचं चित्राचं वर्णन करून ते तुम्हाला लिहायचं. प्रश्न 5, व्याकरण असेल. व्याकरण चित्रांच्या वर्णनमध्ये समजलं, समजा हे झाड आहे, यातून असं असं ऍपल पडलं, इथे मुलं खेळत आहे, हे तुम्हाला जे असं येईल त्याचं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आपण चित्रांचे वर्णन बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नाही नसेल तर सबस्क्राईब करा. इथे जर 403च्या जागी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, इतका इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. इतका म्हणजे इतका तुम्ही म्हणशाल सर तुम्ही लय खूप मदत केली आमची, कारण की तसेच प्रश्न येतील. असा प्रश्न पेपर तुमच्यासाठी मी बनवेल. डायरेक्ट ओरिजिनल सांगणार नाही, पण मी असा पेपर बनवेल की त्यातील किती तुमचा 60 पैकी पेपर असतो, त्यातील तुम्हाला 50 मार्क तरी हमखास मिळतील. 50 ते 40 मार्क तुम्हाला हमखास मिळतील. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा तर मित्रांनो, तर आता तुम्हाला मी एखादा नमुना प्रश्नपत्रिकाकडे घेऊन जातो. ठीक आहे. तर नमुना प्रश्नपत्रिका हे बघा, इयत्ता 7वीची मागील वर्षाची नमुना प्रश्नपत्रिका आहे. 2023-24 सालाची प्रश्नपत्रिका. इथं सुद्धा डिटेल व्हिडिओ आपला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथं डिटेल व्हिडिओ बघा. संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता 7वी विषय मराठी प्रथम भाषा 2023-24चा पेपर आहे 7वीचा. ठीक आहे. तर बघा मागील 2 वर्षापूर्वीच पेपर. ठीक आहे. तोंडी परीक्षा मी तुम्हाला काय म्हणलो होतो बघा, शासन त्याच प्रकारे पेपर सेट करतो बरं का. बघा तोंडी चाचणीमध्ये मी तुम्हाला काय म्हणलो होतो, एक परीक्षा देईन तो तुम्हाला वाचून त्याचे 4 प्रश्न सांगा. मी म्हणलो होतो ना 4 गुणाला येईल. बघा भाऊंना मी काय म्हणलं होतं तुम्हाला, हा प्रश्न किती येईल, 4 गुणांना येईल. ठीक आहे. मी म्हणलो होतो तुम्हाला की बघा तुम्हाला डायरेक्ट ओरल सांगतोय. बघा म्हणलो 4 गुणाला येईल, आला 4 गुणाला. त्याचे प्रश्न उत्तर वाचायला लावतील सर मोठ्याने, त्याचे प्रश्न विचारतील तुम्हाला, त्याचे उत्तर सांगायला लावतील. त्यानंतर इयत्ता 7वीची तुला आवडणारी कविता सादर करा. मी म्हणलो होतं ना कविता सादर करायला लावतील. बघा केल्यास लावलं ना कविता सादर करायला. ठीक आहे. तर आता बघा लेखी चाचणीकडे येऊया. आता ओरलचं आपलं झालेलं आहे, तर लेखी चाचणीमध्ये बघा. ठीक आहे. लेखी चाचणीमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असा असणार आहे, खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तुम्हाला एक पॅराग्राफ असेल, परिच्छेद असेल, अशा प्रकारे पॅटर्न सांगतोय आपण. बघा प्रत्येक समजा इथे एक 7वीचा जो आपला एक पॅराग्राफ आहे, पुस्तकामधील एक पॅराग्राफ तुम्हाला असेल, त्यावर प्रश्न असेल. तर प्रश्न कसे असेल, अयोग्य वर योग्य हे 100% असणार, म्हणजे असणारच, कारण की पण तुमचा पॅराग्राफवर मॅटर आहे. पॅराग्राफ वेगळ्या प्रकारचा, पण अयोग्य व योग्य हे दरवर्षी विचारलं जातं. अयोग्य योग्य असेलच, असणारच, म्हणून अयोग्य योग्याचा सुद्धा सराव करून जा. बघा चित्र काढल्याने मनाला समाधान आनंद मिळतो, हे 2023 मध्ये आलं होतं. येतच हे दरवर्षीच येतं पेपरला. आणि त्यानंतर खाली प्रश्न बघा, एखादं कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही या विधानाची तू सहमत आहेस का? सहमत असशील तर किंवा असहमत असतील तर का सकारण लिही. आता तुम्हाला समजा उत्तर वेगळ्या बाहेरचा टाईपचा असेल, समजा एखादं जीवन, त्यावर तुम्हाला यावर प्रश्न असा प्रश्न असेल एखादा 50% खात्री तुम्ही असा प्रश्न तुम्हाला सुद्धा येईल. अशा प्रश्न सुद्धा सराव करून तुम्ही जा. ठीक आहे. 2 वर्षापूर्वी विचार मी तुम्हाला काय म्हणलं, नंतरून खालील चित्राचे वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. आता एक चित्र दिसतंय, इथे एक बाई आहे, ती काहीतरी एका व्यक्तीसोबत व्यवहार करते. ठीक आहे. काहीतरी खरेदी करते. तर या चित्रात तुम्हाला वर्णन लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची आपण हे जो प्रश्नपत्रिका दिसते तुम्हाला 2023ची, ह्या प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे. तिथे पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितली आहे. ती सुद्धा बघायची असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, खाली आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. ठीक आहे. तर बघा चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. चित्राचं वर्णन मध्ये मग समजा इथे असं एवढी जागा आहे, किती तुम्हाला हमखास किती वळी लिहायचे आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वळी तुम्हाला चित्राच्या वर्णनावर लिहायचे आहे. आणि हा प्रश्न 4 गुणाला विचारला जाणार आहे. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला राहील, खालील चित्र पहा व त्या कौलविषयी तुझ्या शब्दात 6 ते 7 वाक्य तयार करा. आता कारण की हा प्रश्न एखाद्या येणार नाही, कारण की वरतीच आपण चित्राचं केलं होतं, पण येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे.
इथे तुम्हाला एखादं कौल विशेषण, कौल विषयी समजा एखादा लेणी असेल त्याबद्दल चित्र दिलं असेल त्याबद्दल तुमच्या मनाने वर्णन करायचं आहे, समजलं. तर असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बघत आहोत. ठीक आहे, खाली आपण बघूया. दिलेल्या सूचनानुसार लेखन कर. ठीक आहे, हे आपण तुम्हाला सांगितलं नव्हतं पण आता सांगून देऊया. दिलेल्या सूचनानुसार कृती कर. हे येतं म्हणजे येतच परीक्षेला. बघा प्रश्न काय, तुझ्या परिसरातील निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील, 2 मुद्दे लिह. याच जागी वेगळे प्रश्न येईल. समजा तुझ्या घरात निसर्ग वाढवण्यासाठी तू काय करशील, 2 मुद्दे लिह. असंच प्रकारे असेल पण चेंज करून राहील. प्रश्न चेंज होतील, प्रश्नांचा पॅटर्न सेम राहील पण प्रश्न चेंज होतील. म्हणून प्रश्नांचा सराव करून जा. वसंत ऋतू निसर्गामध्ये होणारे 2 बद्दल घटना तुझ्या शब्दात लिह. आता वसंत ऋतूची एक कविता आहे आपली 7वीची पुस्तकामध्ये, श्रावण मास ही जी कविता आहे, या कवितेमध्ये वसंत ऋतू हे कवितेबद्दल माहिती दिलेली आहे. ही कविता वसंत ऋतू द्वितीय सत्रामध्ये कविता विचारली जाणार असेल, म्हणून वसंत ऋतू जी श्रावण मास ही जी कविता आहे त्या कवितेत सुद्धा अभ्यास करून जावा. ठीक आहे, त्यानंतर बघा कविता वाचा. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं कवितेवर सुद्धा प्रश्न येईल. हे बघा 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा कवितेवर प्रश्न आलेले आहे. बघा कविता कोणती कविता आहे, असे जगावे. असे जगावे छाताडावर, ही जी 7वीची परीक्षा आहे. तुम्हाला कविता 7वीमध्ये असे जगावे, गोमू माहेरला जाते, त्यानंतर श्रावण मास, या 3-4 ज्या कविता आहे या सर्वांचा अभ्यास करून जा. या कविता त्यातील एक तरी कविता येईल म्हणजे येईलच. तुम्हाला आल्यावर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आली होती सर. ठीक आहे, त्यानंतर मग कवितेवरील प्रश्न असेल. कवितेवरील अंबर या समानार्थी शब्द कोणता. आता कवितेमध्ये जो अंबर शब्द आहे, हे बघा, कवेत अंबर घेताना, हे बघा इथेच शब्द आहे बघा, कवेत अंबर घेताना. आता अंबरच्या जागी दुसरा समानार्थी शब्द, समानार्थाचा शब्द अंबरचा कवितेमध्ये दुसरा उच्चार झालेला आहे की आपल्याला शोधायला लावले. अशाच प्रकारचा शब्द समजा वसंत ऋतूबद्दल, समजा हे आपण वसंत बद्दल कवितेत समानार्थी शब्द, वसंत ऋतूमध्ये समजा श्रावण मासामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. समजा वसंत ऋतूमधील एखादा समानार्थी शब्द, मग त्याचा प्रश्न येऊ शकतो. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, याचं काव्य पंक्ती लिहा. या वाक्याच्या अर्थाची काव्यपंक्ती लिहा. ही जी काव्यपंक्ती आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल, याची तुम्हाला अर्थ लिहायला सांगतील. ठीक आहे, नाहीतर एखादी तुमच्या मनाने काव्यपंक्ती लिहायला लावतील. ठीक आहे, आता मग खाली बघा काहीच काढून दिले. एखादा वाक्यप्रचार असेल त्याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. त्यानंतर बघा, ठीक आहे, त्यानंतर अजून एक परिच्छेद आहे, परिच्छेदाची उत्तरे लिहा. ठीक आहे, 2 परिच्छेद येऊ शकतात. आता 2023ला आला होता असा 2 परिच्छेद येऊ शकतात, कारण की मागच्या वर्षी पण आला होता. आपण 7वीचा डिटेलमध्ये बघितलं होतं. तर 2 परिच्छेद येऊन इथे तुम्हाला काही टेन्शन नाही, तुम्हाला एकच परिच्छेद येऊ शकतो. आणि शब्द एक व अचूक लिही. हा प्रश्न आधीच्या वेळेस यायचा, आधी 2019 ते 20च्या वेळेस यायचा, शब्द ऐकून अचूक लिही. आता हा प्रश्न एवढा येत नाही पण येऊ शकतो. याचा सुद्धा सराव, शिक्षक तुम्हाला शब्द सांगतील, ते शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहे. ठीक आहे, खाली बघा, तुम्हाला मुलाखतीतून सैनिकांकडून त्यांच्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नावली तयार करा. तुम्हाला सांगितलं आहे सैनिकांची मुलाखत घ्यायची आहे, तर तुम्ही त्यांना काय काय विचाराल त्याचे 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहे. 5 प्रश्न इथे तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा 5 गुणाला आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारे प्रश्न येतील. आता इथे काय सांगितलं, सैनिकांकडून, समजा तुम्हाला एखाद्या प्रोफेसरकडून, एखाद्या डॉक्टरकडून, वैज्ञानिकांकडून प्रश्न विचारायचे असेल, असं येऊ शकतं. हे आधी सैनिकांकडून हे आधी आलेलं आहे, तर हे चेंज होऊन डॉक्टरकडून, वैज्ञानिककडून प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न लिहा. याचा सुद्धा सराव करा. त्यानंतर बघा, परिसरातील अस्वच्छता. आता तुम्हाला कोणती तरी एक गोष्ट, 3 विषय दिले जातील, नाही तर 1 विषय दिले जाईल. त्यातून 1 विषय निवड करून तुम्हाला त्याबद्दल तुमचे मत, निबंध लिहायला लावतील. निबंध टाईप मत तुमचे लिहायला लावतील. त्यानंतर बघा, व्याकरणचा भाग असेल. व्याकरणमध्ये तुम्हाला सगळंच करायचं आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय. हे जर डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर चॅनल कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण व्हिडिओ करूया त्याच्याबद्दलचा शॉर्ट्स नोट सर्व आपण त्यावर देऊया. तर बघा, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय, यावर प्रश्न येईलच, म्हणजे येईलच. 100% फिक्स प्रश्न आहे व्याकरणावर प्रश्न येतो. त्यानंतर बघा, खालील वाक्याचे रूपांतर करा. आता बघा, तुम्हाला एक वाक्य राहील, हे फिक्स आहे, हे फिक्स म्हणजे फिक्सच राहील. एक वाक्य राहील, त्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह ऍड करावं लागेल. ठीक आहे, समजले. आणि एक शेवटला प्रश्न, खालील वाक्य वाच व विरामचिन्ह आपण आत्ताच सांगितलंय. आणि जे वाक्य एक वाक्य दिले जाईल, ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे
हे तुम्हाला सांगितलं होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आहे आपला 7वीचा जो, आता आपण काय बघितलं, 7वीचा जो पॅटचा पेपर आहे त्याचा आपण काय बघितलं, हे बघितलं ना आपण, त्याचं आपण प्रकरण कोणते असतील आणि त्याचं स्वरूप बघितलं आपण, स्वरूप प्रकरण हे आपण बघितलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये 8वीचा 5वीचं 6वीचं सर्व व्हिडिओचे आपण बनवणारच आहोत. त्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.